जोपर्यंत आरोपीवर आणि शाळेवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा आक्रमक पवित्रा त्यांच्याकडून घेतला जातोय। तर बदलापूरचे भाजपाचे आमदार किसन कथोरे सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। किसनजी, आपण सध्या पाहू शकतो बदलापूरमध्ये हा संतप्त प्रकार घडलाय, ज्यानंतर बदलापूरच्या शाळेबाहेर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। बदलापूर स्टेशनवर सुद्धा रेल रोको आंदोलन सुरू आहे। तुम्ही याची काही दखल घेतली आहे का? परवा हा गुन्हा घडला त्याच टायमाला आपण दखल घेऊन पहिल्यांदा त्या पीआयएनच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले। आयुक्तांच्याकडून ताबडतोब त्यांची बदली केली। बदली करून शिक्षण विभागाच्या म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देऊन शिक्षण संस्थेची पण चौकशी करण्याचे आदेश दिलेत आणि त्यांनी तातडीने ते केले। पालकमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे फोनवरून दिलेले आहेत आणि तो गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर काल आम्ही बैठक करून हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा यासाठी तातडीने आदेश दिलेत उपमुख्यमंत्र्यांच्याकडून। आणि नागरिकांनी कालच आवाहन केलं होतं की पालकांनी संयम राखावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने केला जाईल आणि गुन्हेगाराला शिक्षा ही तातडीने झाली पाहिजे। संस्थेचं चुकलं असेल तर त्याची पण योग्य चौकशी झाली पाहिजे आणि ती 2 दिवसात त्याचा अहवाल मागितलेला आहे। पण आज पालकांना काही स्थानिक बारक्याच्या व्हिडिओवाले तुमच्या चॅनलवाले आहेत त्यांनी काहीतरी उलट्या सुलट्या बातम्या देऊन याचा प्रकार भडकवला आणि नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे। मी आव्हान केले त्यांना, कारण मी 2 कालपासूनच बाहेर आहे, त्यामुळं नागरिकांना आव्हान केले की आपण शांतता राखावी। मी असतो त्या ठिकाणी तर मी त्या ठिकाणीच उभा राहिलो असतो आणि शांत केलं असतं, पण बाहेर असल्यामुळे मला त्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। आपल्या वतीने सुद्धा त्यांना आव्हान करावा की हे सगळे फास्ट ट्रॅकवर गुन्हा घेतलेला आहे आणि तर त्याची चौकशी चांगल्या पद्धतीने होईल अशा प्रकारची खात्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे नागरिकांना आव्हान करतो की शांतता राखावी। किसनजी, मात्र याची दखल घेतली जात नाहीये असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच जे आंदोलक आहेत ते रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत। पीआयनी दखल तातडीने घेतली नव्हती म्हणून त्यांना ताबडतोब बदली केली, नुसती बदली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत। त्याबरोबर मुख्याध्यापकाला निलंबित केलेलं आहे। तिथले 2 कर्मचारी त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आलेले आहेत। कारवाई तातडीने झाली, उलट हे कोणीतरी चुकीचा माहिती दिल्यामुळे नागरिक अजून त्याच्यामध्ये रस्त्यावर आले। किसनजी, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। धक्कादायक असा प्रकार बदलापूरमध्ये घडला, त्यानंतर हे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण सध्या ही 2 दृश्य पाहू शकतो। बदलापूरच्या शाळेबाहेरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी नागरिकांनी ठिय्या मांडलाय, सोबतच पोलीस आहेत ते या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आहेत। रेल रोको आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि रेल्वे ट्रॅकवर उतरून जे आंदोलक आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून या ठिकाणी केली जाते। गर्दी पाहू शकतो। संपूर्ण जे बदलापूरकर आहेत ते एकवटलेले आहेत। 2 ठिकाणची ही दृश्य, बदलापूरच्या शाळेबाहेरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी नागरिकांनी ठिय्या मांडलाय। दुसऱ्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं जात आहे आणि जोपर्यंत आरोपींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत असाच आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्धार या आंदोलकांनी सध्या केल्याचं पाहायला मिळते। सोबतच बदलापूर बंदची सुद्धा हाक देण्यात आलेली आहे आणि जे बदलापूरकर आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडलेली होती। 2 चिमुकलींवर हा अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणावरून जे बदलापूरकर आहेत ते संतप्त झालेले होते
आणि जोपर्यंत या शाळेवर किंवा या आरोपींवर कडक कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन सुरू ठेवणार असा निर्धार या बदलापूरकरांनी आणि आंदोलकांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेसमोर संतप्त नागरिकांनी ठिय्या मांडलेला आहे. दुसरीकडे रेल्वे स्टेशनवर सुद्धा बदलापूरकर एकवटलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उतरून या आंदोलकांनी ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळत आहे. आपण ही एक प्रकारची गर्दी पाहू शकतो. पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आहे. पोलिसांकडून या जमावाला किंवा आंदोलन करताना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र जे बदलापूरकर आहेत ते संतप्त झालेले आहेत. आधी शाळेबाहेर आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर त्यांनी बदलापूर स्टेशनवर हे रेल रोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि कडक कारवाई करावी या आरोपींवर अशी मागणी या ठिकाणचे आंदोलक करताना पाहायला मिळत आहे. 16 तारखेला घडलेल्या घटनेनंतर आज बदलापूर बंद पुकारण्यात आलेला आहे. आपण आता त्या नामांकित शाळेचे तो उभा आहे. या शाळेजवळ आंदोलकांनी भरपूर प्रमाणात गर्दी केलेली आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी घडलेलं आहे. आपण ऐकून घेऊया नागरिकांना नेमकं काय म्हणणं काय. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून इकडे आलेलो आहे. आज 4 ते 5 दिवस झाले. याच्यावर कोणताही अजूनपर्यंत निर्णय झालेला नाहीये. एवढी जनता आलेली आहे. प्रशासन झोपलेलं आहे. आम्हाला एकच निर्णय पाहिजे. एकदा आरोपीला इथे समोर आणा, नाहीतर ते प्रशासन इथे समोर या आणि जे काही निर्णय द्यायचे ते लवकरात लवकर द्या, नाहीतर आम्ही दिवसभर इथून जाणार नाही. आम्ही इथेच थांबणार. शाळेच्या प्रशासनाकडनं अजून कोण तुम्हाला बोलायला आले तुमच्यासाठी? पोलीस प्रोटेक्शन देते त्यांना. पोलिसांचं प्रोटेक्शन थांबवा आणि प्रशासनात ताबडतोब इकडे बोलवा. राजकारण नाही पाहिजे आणि इथे एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. 4 वर्षाची मुलगी आज ती काय सोचत असेल ते आम्हाला माहिती आहे. लाडकी बहीण योजना दिल्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षित मुलीला केला पहिले, मग ती बहीण लाडकी होईल. जर मुलगी सुरक्षित नाही ती लाडकी कुठून असेल? लाडकी कुठून असेल?